Hello students, today we have discussed about acceleration. This term is acceleration. Uh, Yesterday, in previous lectures we have discussed about velocity. We know about velocity. Velocity means velocity is depend on direction. Velocity is depend upon direction and speed. Hmm? This is a velocity, and acceleration is depend upon velocity. So velocity, as velocity changes, acceleration changes. Velocity change झाली तर acceleration सुद्धा change होतं. In your textbook there is a one example is given. There is one example is given. Okay, we have discussed about this example. This example is related to the acceleration. Now, first is a take 1 meter long plastic tube and cut it lengthwise into two halves. काय करायचं, 1 मीटर लांब प्लास्टिकची एक ट्यूब घ्या किंवा पाईप घ्या. प्लास्टिकची पाईप असते आपली पाण्याची, तसली एक पाईप घ्यायची आणि तिला उभा कट द्यायचा आणि त्या पाईपचे 2 भाग करायचे. त्यातला हा एक भाग घेतलेला आहे. इथं पाईपचा एक भाग काय केलाय, घेतलाय. टेक वन एंड ऑफ द चॅनेल शेप्ड पीस, प्लेस वन ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड and hold the other at same height from the ground as shown in figure. ह्या फिगरमध्ये दाखवलं आहे ना, त्या पद्धतीनं पाईपचा एक तुकडा घ्यायचा आणि त्या पाईपचा एक तुकडा, त्याचा एक एंड जो आहे, हा हात दिसतोय, त्या हाताजवळचा जो भाग आहे तो भाग काय करायचा, उंचावरती ठेवायचा. उंचावरती ठेवायचा आणि एक जो भाग आहे तो जमिनीवरती ठेवायचा. एक भाग कुठं ठेवायचा, जमिनीवरती ठेवायचा आणि दुसरा भाग उंच ठेवायचा. टेक अ बॉल अँड रिलीज इट फ्रॉम अप्पर एंड ऑफ द चॅनल. आणि एक बॉल घ्यायचा आणि त्याच्या वरून काय करायचं, त्या बॉलला त्या पाईपमधनं खाली सोडायचा. काय होईल, तो बॉल वरून खाली येत असताना ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. तो बॉल वरून खाली येत असताना त्या बॉलची व्हेलॉसिटीला नोटीस करायचं आहे. कसं नोटीस करायचं, आपण जिथून बॉल सोडलाय तिथनं खाली, उंचावरून खाली जेव्हा बॉल येत असतो तेव्हा बॉल एकदम फास्ट खाली येतो. म्हणजे सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी कमी असणार आहे. जेव्हा बॉल इथं येईल, इथं दाखवलं ना, बॉल इथं येईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असेल आणि तो बॉल जेव्हा ग्राउंडवरती येऊन पडेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी परत कमी होऊन जाईल. म्हणजे सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी कमी होती, नंतर त्याची व्हेलॉसिटी एकदम वाढली. व्हेलॉसिटी वाढली म्हणजेच काय झालं, त्याचं स्पीड वाढलं. त्या बॉलचं स्पीड एकदम फास्ट येतो ना, वरून खाली बॉल वरून खाली फास्ट येतो, त्याचं व्हेलॉसिटी वाढते, व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. अँड व्हेन द बॉल टचेस द ग्राउंड द व्हेलॉसिटी बिकम्स 0 अँड दिस इज द ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट, इनिशियली द व्हेलॉसिटी इज मिनिमम, in middle velocity is maximum, in bottom velocity is 0. This change in velocity is called as acceleration. लक्षात येते, acceleration म्हणजे काय, acceleration means what, acceleration is nothing but change in velocity. What is this, acceleration means change in the velocity. Now one another example is given in your textbook is, you all must have played on a slide in a park. You know that while sliding down the velocity is less at the top, it increases in the middle and becomes 0 towards the end. You know, you all going in the park and play on the slides. स्लाईड, घसरगुंडीवरती तुम्ही खेळता. जेव्हा तुम्ही घसरगुंडीच्या वरच्या टोकाला असता तेव्हा तिथं व्हेलॉसिटी कशी असते, मिनिमम असते. आणि जेव्हा तुम्ही घसरत खाली येता, व्हेलॉसिटीवर त्या स्लाईडवरून घसरत खाली येता तेव्हा तुमचं स्पीड वाढायला लागतं, तुमचं एकदम फास्ट तुम्ही खाली येता. आणि जेव्हा तुम्ही ग्राउंडवरती, जमिनीवरती येऊन पडता तेव्हा तुमचं व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. म्हणजे इनिशियली व्हेलॉसिटी इज मिनिमम, इन मिडल व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम, अँड व्हेन यू stop at the end, velocity becomes 0. This change in velocity
minimum, maximum, zero. This change in velocity is called as a acceleration. The rate of change of velocity is called acceleration. There is a given one formula of acceleration here. Acceleration is equal to change in velocity upon time. Acceleration means what? Acceleration चा फॉर्म्युला इथे दिलाय. जर तुम्हाला एक्झाम्पल्स दिले, सुरुवातीला जर तुमची वेलॉसिटी इनिशियली युअर वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड, middle your velocity is 10 meter per second, and bottom your velocity is 0. This change in velocity 2, 5, 10, 0 is the change in velocity upon time. टाइमशी रिलेटेड आहे. ॲक्सलरेशन कशाशी रिलेटेड आहे? ॲक्सलरेशन इज रिलेटेड टू द वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी अँड टाइम. ओके, all this quantity, knowing all this quantity, velocity and time, we can calculate the acceleration. Okay, if the initial velocity is u, जर तुमची सुरुवातीची वेलॉसिटी u असेल, म्हणजे तुमच्या स्लाईडवरती जेव्हा तुम्ही चढलेला असता तेव्हा तुमची वेलॉसिटी कशी असणार आहे? u असणार आहे. त्यालाच आपण इनिशियल वेलॉसिटी असं म्हणतो. अजून तुम्ही घसरणार आहे खाली, घसरायच्या आधी, घसरगुंडीवरून घसरायच्या आधीची जी वेलॉसिटी असते त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो इनिशियल वेलॉसिटी. ते मी तुम्हाला दाखवते आता. हा एक पॉईंट आहे, इथून तुम्ही स्टार्ट केले घसरायला आणि इथून असे तुम्ही काय करत जाणार आहे? खाली घसरत जाणार आहे. हा तुमचा एंड आहे. इथून तुम्ही स्टार्ट केलं, इथं जी वेलॉसिटी असणार आहे, ह्या पॉईंटवरती जी तुमची वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी काय आहे? दिस वेलॉसिटी इज इनिशियल वेलॉसिटी, दॅट इज यू म्हणजेच काय आहे? तुमची इनिशियल वेलॉसिटी. आणि इथं जी स्टॉप होणारी वेलॉसिटी आहे ती तुमची वेलॉसिटी व्ही. इथं दिलं आहे बघा, यू इज द इनिशियल वेलॉसिटी, and v is your final velocity. इनिशियल वेलॉसिटी किती आहे? इनिशियल वेलॉसिटी यू आहे आणि फायनल वेलॉसिटी काय आहे? व्ही म्हणजेच काय? जिथं तुम्ही स्टॉप होणार आहात, जिथं तुम्ही स्टॉप होणार आहे घसरत येऊन, तिथं तुमची वेलॉसिटी काय आहे? व्ही आहे. आणि यू म्हणजेच काय? जिथून तुम्ही स्टार्ट केले घसरायला ती तुमची इनिशियल वेलॉसिटी असणार आहे. ती काय असते? कमी असते. आणि इथं मिडलमध्ये जेव्हा तुम्ही मिडलला याल, घसरत तुम्ही काय कराल? मिडलला याल, तेव्हा तिथं तुमची वेलॉसिटी एकदम जास्त असणार आहे. आणि फायनल वेलॉसिटी तुमची काय असणार आहे? फायनल म्हणजे इथून काय असणार आहे? इथं सुद्धा तुमचा व्ही असणार आहे. फायनल वेलॉसिटी इथून इथं तुम्ही घसरत येणार आहे, इथं कमी, इथं जास्त. म्हणजे जास्त वेलॉसिटीमधून आपण कमीवाली वेलॉसिटी मायनस केली. इथं दिलं आहे बघा, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. आता इनिशियल वेलॉसिटी सपोज तुमची 2 असेल, इनिशियल वेलॉसिटी काय आहे? 2 मीटर पर सेकंड आहे. काय आहे? इनिशियल वेलॉसिटी. कुठली? इनिशियलवाली. यू काय आहे आपला? 2 आहे. आणि व्ही काय आहे आपला? 10 आहे. 10. तर आपण काय करणार? व्हीच्या जागी इथं व्ही दिलाय ना, हा व्ही म्हणजेच काय? फायनल वेलॉसिटी. व्ही किती आहे? 10 आहे. व्ही किती आहे आपला? 10 आहे. 10 मायनस यू किती आहे? 2. म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी किती आहे आपली? 2. 10 मायनस 2 किती? 5 होणार. डिवायडेड बाय टाईम जर आपला 5 सेकंदाचा असेल, टाईम कितीचा आहे? 5 सेकंद असेल आपला टाईम, तर किती आन्सर येईल बघा आपलं? 10 मायनस 2 म्हणजे किती? 5 डिवायडेड बाय टाईम किती आहे? 5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1. 5 डिवायडेड बाय 5 किती येतं? 1. म्हणजे आपलं ॲक्सलरेशन आपल्याला किती मिळालं? ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू 1. 1 कसाला कळालं? 10 काय आहे? फायनल वेलॉसिटी मायनस 2 काय आहे? इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे फायनल वेलॉसिटीमधून इनिशियल वेलॉसिटी आपण मायनस केली तर आपल्याला किती मिळालं? हे 5 आन्सर मिळालं. अपॉन टाईम 5 सेकंद वेळ लागला आपल्याला वरून खाली यायला. 5 सेकंदाचा वेळ आहे. 5 डिवायडेड बाय 5 किती आला आन्सर? 1 आला आन्सर. म्हणजेच ॲक्सलरेशन आपल्याला किती मिळाला? 1 मिळाला.
लक्षात आलं? ओके. तर हे झालं ॲक्सलरेशन. आता if the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. If velocity of an object changes during a certain time period, सर्टन टाईम पिरियडमध्ये जर आपली व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ती ऑब्जेक्ट काय आहे, ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे. इफ ऑब्जेक्ट इन द मोशन कॅन हॅव टू टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन्स. मोशनमध्ये असणारी ऑब्जेक्ट त्याला दोन टाईपचे ॲक्सलरेशन्स असतात. फर्स्ट, व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग इफ इट्स मोशन, व्हॉट इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. जर एखादी ऑब्जेक्ट इनिशियली रेस्ट पोझिशनला असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे. रेस्ट पोझिशनला असताना त्याचं ॲक्सेलरेशन किती असतं, तर रेस्ट पोझिशनला जर असेल तर तिथं ॲक्सेलरेशन 0 असेल. वेन ॲन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन, व्हॉट इट्स फायनल व्हेलॉसिटी. आणि त्याची मग जर मोशनमधून येऊन ती फायनल पोझिशनला जर स्टॉप होत असेल तर तिचं ॲक्सेलरेशन किती असेल, तिथंसुद्धा ॲक्सेलरेशन काय असतं, 0 असतं. म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन कसं असतं, मिनिमम असतं. ओके. नाव वी विल नेक्स्ट पॉईंट वी हॅव डिस्कस नेक्स्ट पॉईंट, दॅट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन्स किती आहेत, एक पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे. फर्स्ट इज द पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, सेकंड इज अ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अँड थर्ड इज द झिरो ॲक्सेलरेशन. Now we have to discuss about positive acceleration. What is positive acceleration? When the velocity of an object increases, ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल, ऑब्जेक्टची जर वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, वेलॉसिटी म्हणजेच काय, स्पीड. ऑब्जेक्टचा स्पीड इन्क्रीज होत असेल म्हणजेच वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. देन ॲक्सेलरेशन इज काय, acceleration is what? Acceleration is positive. Velocity increases, acceleration is positive. In this case, acceleration is in the direction of velocity. Positive acceleration कशाला म्हणायचं, when velocity of an object increases, the acceleration is positive. Now, negative acceleration means what? Negative acceleration is when the velocity of an object decreases. वेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर ॲक्सेलरेशन कसं असतं, निगेटिव्ह असतं. ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिस्क्लेरेशन. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीची डायरेक्शन जर इकडच्या डायरेक्शनला असेल तर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन अपोजिट असते. त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ते कसं बघूया आपण. आता ही आहे वेलॉसिटीची डायरेक्शन व्ही बार, ही काय आहे, वेलॉसिटीची डायरेक्शन. आणि ही आहे ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. ही आहे ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शन कशा आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. त्याला आपण कोणतं ॲक्सेलरेशन म्हणतो, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन कसं असतं, ही आहे आपली वेलॉसिटीची डायरेक्शन, वेलॉसिटी ह्या डायरेक्शनने आहे आपली आणि ॲक्सेलरेशनसुद्धा ह्या डायरेक्शननं आहे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण कोणतं ॲक्सेलरेशन म्हणायचं, पॉझिटिव्ह. दोन्ही पण सेम डायरेक्शननं जात असतील तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन कशाला म्हणायचं, दिस इज अ डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड दिस अपोजिट टू द ॲक्सेलरेशन ऑफ डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन. दोन्ही डायरेक्शन्स एकमेकांना अपोजिट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. नाव व्हॉट इज झिरो ॲक्सेलरेशन. तर झिरो ॲक्सेलरेशन कशाला म्हणायचं, इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ व्हेलॉसिटी, इट हॅज अ झिरो ॲक्सेलरेशन. जर झिरो ॲक्सेलरेशन कशाला म्हणायचं, तर व्हेलॉसिटीसोबत इफ व्हेलॉसिटी जर चेंज झाली, व्हेलॉसिटी चेंज झाली तर if the velocity of the object does not change with time,
विथ टाईम, इथं टाईम जायचं राहिला, डज नॉट चेंज विथ टाईम, इट हॅज झिरो ॲक्सिलरेशन. त्याला आपण काय म्हणतो, झिरो ॲक्सिलरेशन. ओके, नाव हिअर डिस्टन्स अँड टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आपण युनिफॉर्म मोशन काय आहे हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. तर युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं, तर इथं दाखवलं आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. हां, इनिशियल टायमिंग किती आहे 0, नंतर 10 सेकंदनं वाढलं, नंतर 20. म्हणजे डिफरन्स कितीचा आहे प्रत्येक ठिकाणी, 10चा डिफरन्स आहे. डिफरन्स जर सेम असेल, प्रत्येक टाईममध्ये डिफरन्स कसा सेम डिफरन्स आहे, 10मध्ये 10 ॲड केल्यानंतर 20 येतं, 20मध्ये 10 ॲड केल्यावर 30, 30मध्ये 10 ॲड केल्यावर 40, 40मध्ये 10 ॲड केल्यावर 50, 50मध्ये 10 ॲड केल्यानंतर 60, 60मध्ये 10 ॲड केल्यानंतर 70. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 10 काय झालं, टाईम आपला इन्क्रीज होत झाला. त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म टाईम आहे. मग आपण डिस्टन्स कसं आहे बघूया. डिस्टन्स पण युनिफॉर्म आहे का ते चेक करूया. काय आहे बघा, डिस्टन्स 0, सुरुवातीला इनिशियली डिस्टन्स आपला आहे 0. हां, नंतर आहे डिस्टन्स 15, नंतर डिस्टन्स आहे 30, नंतर आहे 45. मग आता हे डिस्टन्स किती इन्क्रीज होत गेले, 0मध्ये 15 ॲड केल्यानंतर काय येतं, 15 ॲन्सर येतं. 15मध्ये परत आपण 15 ॲड केल्यानंतर ॲन्सर किती येतं, 30 येतं. 30मध्ये परत आपण 15 ॲड केल्यानंतर ॲन्सर किती येणार आहे, 45. 45मध्ये परत 15 ॲड केल्यानंतर ॲन्सर काय येणार आहे, 60. 60मध्ये 15 ॲड केल्यानंतर ॲन्सर येतं 75. 75मध्ये 15 ॲड केल्यानंतर ॲन्सर येतं 19. 19मध्ये 15 ॲड केल्यानंतर ॲन्सर येतं 95. म्हणजे इथं सुद्धा युनिफॉर्म काय आहे, डिस्टन्स आहे. हां, म्हणजे आपण जेव्हा 10 सेकंड झाल्यावरती डिस्टन्स किती कवर झालं, 15. 20 सेकंडला 13, 30ला 45, असं डिस्टन्स आपलं वाढत गेलं. त्याचा आपण इथं ग्राफ प्लॉट करूया. आता ग्राफ कसा काढायचा हे आज आपण शिकणार आहे. ओके, नाव वी विल लर्न हाऊ टू ड्रॉ ए ग्राफ ऑफ अ डिस्टन्स अँड टाईम. डिस्टन्स आणि टाईममधला आपण ग्राफ काढायचा आहे. तर इथं आपल्याला 2 ॲक्सिस दिलेत. इथं वाय ॲक्सिस आहे अँड हिअर एक्स ॲक्सिस. हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस अँड व्हर्टिकल ॲक्सिस इज द वाय ॲक्सिस. आपण एक्स ॲक्सिसवरती काय घेतलं आहे, टाईम घेतला आहे. एक्स ॲक्सिसवरती काय घेतलं आहे, टाईम घेतला आहे. इथं आपल्याला टाईम दिला आहे की नाही, हा टाईम आपण कुठं घेतला आहे, एक्स ॲक्सिसवरती. आणि वाय ॲक्सिसवरती आपण काय घेतलं आहे, डिस्टन्स घेतलं आहे. इथं जे डिस्टन्स दिलं आहे 0, 20, 15, 30, 45, 60, 75, 90, ते आपण ह्या उभ्या वाय ॲक्सिसवरती घेतलं आहे. आणि हे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 हे डिस्टन्स कुठं घेतलं आहे, आपण एक्स ॲक्सिसवरती घेतलं. टाईम किती कुठं घेतला आहे, आपण एक्स ॲक्सिसवरती घेतला आहे. मग आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते ह्या ग्राफमध्ये आपण हा ग्राफ काढायचा आहे. तो कसा काढायचा हे आज आपण शिकूया. ओके, मी तुम्हाला शिकवते. चला तर मग आपण ग्राफ काढायला शिकूया. त्यासाठी हा एक ग्राफ पेपर घ्यायला लागेल. तुमच्या पुस्तकामध्ये जो ग्राफ दिला त्याच्यामध्ये जरी तुम्ही काढला तरी काही हरकत नाही. हां, आपल्याला डिस्टन्स आणि सेकंड मधला ग्राफ काढायचा आहे. त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, हे जे आहे ह्याच्यावरती एक अशी उभी लाईन मारून घ्यायची. ग्राफ पेपरवरती काय करायचं, एक उभी लाईन मारून घ्यायची. दिसतंय सगळ्यांना, एक उभी लाईन मारून घेतली. हां, आता थोड्याशा अंतरावरून आपण एक आडवी लाईन मारून घेऊया. घेतली. ही जी व्हर्टिकल लाईन आहे त्याला आपण काय म्हणायचं, वाय ॲक्सिस. आणि ही जी आडवी लाईन दिसते त्याला आपण म्हणायचा एक्स ॲक्सिस. हां, आणि ह्या दोन्ही लाईन ह्या पॉइंटला इथं काय झाले, टच झालेत, त्याला आपण काय म्हणतो, त्याचा ओरिजिन, ओ किंवा 0. हा आहे त्याचा ओरिजिन. जिथून काय होते, 0 पासून सुरुवात होते, 0 पासून इथून काय होते, स्टार्ट होते. तर एक्स ॲक्सिस वरती आपण काय घेणार आहे, सेकंड. तर सेकंड किती आहेत, इथं तुम्हाला चार्ट दिलाय बघा सेकंडचा.
0 पासून स्टार्ट झालंय. इथं काय आहे, इथं पण 0 पासून स्टार्ट झालंय. नंतर किती आहे 10. मग आपण इथं 10 रेषा सोडून इथं इथे एक तुम्हाला डार्क ग्रीन लाईन दिसते, तिथं आपण 10 लिहूया. नंतर किती आहे 20. आणि एक 10 लाईन सोडून डार्क ग्रीन लाईन दिसते, ह्या लाईनवरती आपण आणखीन एक पॉइंट प्लॉट करूया, तिथं आपण 20 लिहायचं. नंतर आहे 30, 40, तसं आपण देत जाऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 असे प्लॉट करूया. आपण एक्स ऍक्सिस वरती काय घेतलंय तर टाइम घेतलाय. टाइम मग ते इथं लिहायला लागेल टाइम आहे. हे काय आहे टाइम आहे. कशामध्ये आहे तो सेकंड मध्ये आहे. टाइम कशात आहे सेकंड मध्ये आहे. इथं लिहिला. आता वाय ऍक्सिस वरती आपल्याला आणि मांडायला लागेल. वाय ऍक्सिस मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, टाइम झाला लिहून, आता काय राहिलं डिस्टन्स राहिलंय. किती 0 पासून स्टार्ट झाले की नाही, इथं 0 पासून स्टार्ट झालंय. नंतर काय आहे 15 आहे, 30, 45, 60, 75, 90, 105. मग इथं किती घेतलंय बघा डिस्टन्स त्यांनी. 0 पासून इथं 10 रेषा आहेत, डार्क ग्रीन लाईन दिसते की नाही, त्या डार्क ग्रीन लाईनला आपण 20 असं म्हटलं. म्हणजे एका रेषेची किंमत किती झाली, एका रेषेची किंमत 2 झाली. ह्या छोट्याशा एका रेषेची किंमत 2, 4, 8, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. म्हणजे एका रेषेची किंमत किती झाली 20. मग अशा इथं किती देणार आपण 40, इथं किती येणार 60, इथं किती येणार 80, इथं येणार 100, इथं 120, इकडे येणार 140. म्हणजे असं 20-20च्या डिफरन्सने आपण इथं प्लॉट करूया. मग हे काय घेतलंय आपण, हे घेतलंय काय डिस्टन्स. डिस्टन्स घेतले की नाही. डिस्टन्स कशामध्ये घेतलंय ते मीटरमध्ये. डिस्टन्स कशामध्ये आहे मीटरमध्ये. तर आता आपण ग्राफ प्लॉट करूया. सुरुवातीला बघा, सुरुवातीला टाइम किती आहे 0 आहे, मीटर किती आहेत 0 आहेत. 0, 0, इथं 0 आहे, दोन्हीचा 0 एकच आहे, त्यामुळं इथं आपण 0 केला. नेक्स्ट टाइम किती आहे 10 आणि डिस्टन्स किती आहे 15. टाइम कुठं आहे, इथं टाइम 10 आहे, डिस्टन्स किती आहे 15. मग आता 15 इथं कुठं येणार आहे तर 15 एका रेषेची किंमत आपली किती आहे 15 आहे. एका रेषेची किंमत 2 आहे. तर आपण इथं असं लिहू शकतो. कसं बघा, तर 2, 4, 6, 8, 10 झाला. इथं 12, 14, इथं 14 आहे. म्हणल्यानंतर इथं जवळपास त्याच्या काय येणार आहे 15 येणार आहे. म्हणजे इथं आपण काय देऊ शकतो त्याला 15 देऊ शकतो. इथं जवळपास आपण ह्या वरच्या लाईनवरती 20 आहे म्हटल्यानंतर त्याच्या खाली कुठेतरी काय येणार आहे आपला 15 येणार आहे. तर हे तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल, हे असं जर प्लॉट करणं तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही इथं डायरेक्ट 15 पासून सुद्धा स्टार्ट करू शकता. ह्या लाईनची किंमत 15 असं सुद्धा करू शकता. पण आपण तसं न करता इथं आपण 15 दिलाय. तर आता पुढे बघूयात काय येईल बघा. किंवा मग 5 पासून सुद्धा इथून स्टार्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढता येईल ग्राफ. तर इथं झालं 15. नेक्स्ट किती आहे सेकंड किती आहेत 20 सेकंड आहेत. आणि किती डिस्टन्स किती आहे 30. सेकंड किती आहे 20, डिस्टन्स किती आहे 30. मग इथं 30 डिस्टन्स कुठं येणार आहे, इथं 30 डिस्टन्स येणार आहे. नेक्स्ट आता डिस्टन्स टाइम किती आहे 30. टाइम किती आहे बघा 30 आहे आणि डिस्टन्स किती आहे 45. मग इथं टाइम किती आहे 30 इथं आहे आणि त्याच्या अप्रॉक्सिमेटली 45 कुठे येणार आहे बघा मोजत घ्या. इथं 40 आहे, 40 इथं आहे. 40 नंतर 41, 42, 43, 44, 45. इथं जवळपास इथं काय येणार आहे 45.
40, 42, 43, 44. इथं जवळपास काय येणार आहे आपला 45. नेक्स्ट टाइम किती आहे 40 आहे. डिस्टन्स किती आहे 60. इथं टाइम 40, डिस्टन्स किती येणार मग इथं 60चा डिस्टन्स इथं येणार. नेक्स्ट टाइम किती आहे 50, डिस्टन्स आहे 75. 50 आणि 75 इथं 80 आहे आपलं, मग 80च्या खाली असणार आहे 75. 60 इथं आहे, इथं 70, 72, 74 इथं आपलं काय येणार आहे 75 येणार आहे. नेक्स्ट टाइम 60 आहे, डिस्टन्स 90 आहे. टाइम 60, डिस्टन्स 90. इथं 100 आहे, 100च्या खाली इथं काय असणार आहे आपला 90 असणार आहे. नेक्स्ट 70, डिस्टन्स टाइम किती आहे 70 आणि डिस्टन्स किती आहे 105. 70 आणि डिस्टन्स किती आहे 105, म्हणजे इथं 100 झाला आपला. 100 नंतर 102, 104 इथं येणार आहे. आलं लक्षात. आता हे सगळे पॉइंट कसे आहेत एका सरळ रेषेत आहेत, ते आपण पट्टीनं जोडून घेऊयात. आता हे पट्टी घ्यायची आणि हे सगळे पॉइंट जोडून घ्यायचे. जोडले तुम्ही? जर हे सगळे पॉइंट एका सरळ रेषेत येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं? जर हे सगळे पॉइंट एका सरळ लाईन मध्ये येत असतील, एका स्ट्रेट लाईन मध्ये येत असतील तर ती मोशन कशी असते युनिफॉर्म मोशन असते. मग नॉन युनिफॉर्म मोशन कशी असेल? मग हा पॉइंट एक इथं असेल, एक पॉइंट इथं असेल, एक पॉइंट इथं, एक पॉइंट इथं, असे जर रॅन्डमली असतील मग ह्यांची लाईन कशी येईल अशी 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 कशी पण लाईन येईल, त्याला आपण कोणती मोशन म्हणतो नॉन युनिफॉर्म मोशन. त्याचा एक ग्राफ दिलाय आपल्या पुस्तकात, तो पण आपण ग्राफ बघूयात. Here we will discuss about uniform motion. युनिफॉर्म मोशन मध्ये कसं होतं, टाइम प्रत्येक ठिकाणी 10 ना इन्क्रीज होत गेला होता आणि डिस्टन्स सुद्धा 15 ने इन्क्रीज होत गेला होता. बट इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन टाइम इज इन्क्रीज्ड बाय 5 सेकंड. ओके, लुक ॲट हियर. इनिशियली द टाइम इज अ 0, अगेन टाइम इज अ 5, again time is 10, 15. There is a difference between this time is 5 सेकंड. म्हणजे बघा सुरुवातीला टाइम किती होता 0 होता, नंतर किती टाइम आहे 5 सेकंद आहे, नंतर 10 आहे, नंतर 15, 20, 25, 30, 35. म्हणजे टाइम कसा इन्क्रीज झालाय आपला 5 सेकंदने काय झालाय इन्क्रीज होत गेलाय. 5 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 5 मध्ये 5 ऍड केल्यानंतर आन्सर काय मिळतं आपल्याला 10. 10 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 15. 15 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 20. 20 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 25. 25 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 30 आणि 30 मध्ये 5 ऍड केल्यानंतर 35 आन्सर मिळतं. म्हणजे टाइम आपला कसा आहे, टाइम युनिफॉर्म आहे. बट डिस्टन्स इज नॉट युनिफॉर्म. व्हाय? लुक ॲट हियर. इनिशियली डिस्टन्स इज अ 0. इनिशियली डिस्टन्स कसं आहे आपलं 0 आहे. मग डिस्टन्स 7 ने इन्क्रीज झालंय, नंतर परत ते 7 ने इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं, पण 7 ने इन्क्रीज झालंय का? नाही. ते कितीने इन्क्रीज झालंय 5 ने इन्क्रीज झालंय. 7 मध्ये 5 ऍड केल्यानंतर किती मिळतं आपल्याला 12 मिळतं. 12 मध्ये परत आपल्याला 7 ऍड झालेत का? नाही झालंय. किती ऍड झालंय 12 मध्ये 8 ऍड केल्यानंतर आपल्याला 20 मिळतं. म्हणजे पहिल्यांदा आपण 7 ऍड केलं, नंतर 5 ऍड केलं, नंतर 8 ऍड केलं, नंतर किती ऍड केलं बघा 10 ऍड केलं, नंतर किती ऍड केलंय 30 प्लस 11 किती येतं 41 आन्सर येतं. म्हणजे नंतर 11 ऍड केलं आपण. म्हणजे डिस्टन्स काय आहे नॉन युनिफॉर्म आहे. प्रत्येक ठिकाणी किती वेगवेगळे डिस्टन्स मिळते आपल्याला. म्हणजेच इथं कोणती मोशन आहे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. मग ती नॉन युनिफॉर्म मोशन आपण ग्राफच्या थ्रू डिस्कस करणार आहोत. आता ह्या नॉन युनिफॉर्म मोशनचा आपण ग्राफ काढूया. जसं आपण युनिफॉर्म मोशनचा ग्राफ काढला तसं नॉन युनिफॉर्म मोशनचा सुद्धा सेम ग्राफ आहे, तो आपण काढूयात. सेम एक ग्राफ पेपर घ्यायचा आणि ह्या ग्राफ पेपरवरती आपण
एक उभी रेष मारून घ्यायची. एक उभी रेष मारून घेतली. आता इथं आपण काय करायचं, इथे एक अशी आडवी रेष मारून घेऊयात. आता उभ्या रेषेला आपण काय म्हणतो, वाय ऍक्सिस. आडव्या रेषेला आपण काय म्हणतो, एक्स ऍक्सिस. आणि हा आहे त्याचा 0 म्हणजेच ओरिजिन आहे. इथून 0 पासून स्टार्ट होतं की नाही सगळं. आता 0 पासून स्टार्ट झालं की नाही, तर आपण ह्या आडव्या ऍक्सिस वरती काय घेतो, टाइम घेतो. तो कशामध्ये आहे, सेकंड मध्ये आहे. वाय ऍक्सिस वरती आपण काय घेतो, डिस्टन्स. ते कशात मेजर करतात, मीटर मध्ये. तर 0 पासून स्टार्ट झालंय. सुरुवातीला डिस्टन्स किती आहे, टाइम किती आहे, 0 सेकंद आहे. डिस्टन्स पण किती आहे, 0 आहे. म्हणजेच इथून ओरिजिन पासून स्टार्ट झालंय 0. नंतर आता आपण इथं प्लॉट करूयात की आपल्याला टाइम किती आहे बघा, 5 ने इन्क्रीज झालाय. म्हणजे इथून आपण स्टार्ट करूया. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 असा इकडे टाइम घेतला. आता वाय ऍक्सिस वरती काय आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसं रॅन्डमली इन्क्रीज झालं ना, त्याला असं पर्टिक्युलर युनिफॉर्मली इन्क्रीज झाले का, नाही. मग आपण ह्याचं कसं काढणार आहे ग्राफ, तर आपण जर 10 पासून स्टार्ट केलं, इथं 10, 20, 30, 40, 50, 60, 70 इकडच्या बाजूला आपण असं घेतलं, डिस्टन्स घेतलं. तर आता इनिशियली काय होतं, दोन्ही पण 0 होतं, त्यामुळे पण 0 पासून स्टार्ट केलं. मग टाइम किती आहे, 5 सेकंद आहे. आणि डिस्टन्स किती आहे, 7 मीटर आहे. टाइम 5 आणि डिस्टन्स 7. मग आता इथून रेषा मोजा चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 इथं 7 नंबरच्या लाईन वरती एक पॉइंट मारायचा आणि त्याला सर्कल करायचा. आता नेक्स्ट टाइम किती आहे, 10 सेकंद आहे. आणि डिस्टन्स किती आहे, 12 मीटर आहे. 12 मीटर. टाइम 10 आहे आणि डिस्टन्स किती आहे, इथं 10 आहे. इथं 10, त्याच्यावरती 2, 11, 12. इथं 12 डिस्टन्स मिळाला. नेक्स्ट टाइम किती आहे, 15 सेकंद आणि डिस्टन्स किती आहे, 20. इथं टाइम किती आहे, 15 आणि डिस्टन्स किती आहे, 20. म्हणजे इथं येणार. नेक्स्ट टाइम किती आहे, 20, डिस्टन्स आहे 30. 20 आणि डिस्टन्स किती आहे, 30. टाइम किती आहे, 25, डिस्टन्स किती आहे, 41. टाइम 25, डिस्टन्स इथं 40, इथं 41. नेक्स्ट टाइम किती आहे, 30 सेकंड, डिस्टन्स किती आहे, 50. 30 आणि किती आहे, डिस्टन्स 50. नेक्स्ट टाइम किती आहे, 35, डिस्टन्स आहे 58. 35 आणि इथं किती आहे, डिस्टन्स 58. म्हणजे इथं येते ते. तर आता हे बघा, हे आहेत का एका सरळ रेषेत, बघू मोज. पट्टी घ्यायची आणि बघायचं. आता ही पट्टी घेतली. आता ही पट्टी आपण अशी ठेवली तर हे का सरळ रेषेत येतात का पॉइंट, बघा रेष मारून. जर आता इथं रेष मारून, छोटीशी आपण हलकी रेष मारून बघूया. आले काय का रेषेत, हे पॉइंट राहिलेच की नाही. म्हणजेच हे पॉइंट एका सरळ रेषेत येत नाहीये. त्याचा अर्थ ही कसली मोशन आहे, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. म्हणजेच कशी, इथून स्टार्ट झालं हे असं 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 असे कर्व्ह येतात, त्याला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म. हे असे जर कर्व्ह आले तर ती मोशन कशी आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. गॉट इट.